पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आज भरणार उमेदवारी अर्ज। साताऱ्यातून कार्यकर्ते सांगलीकडे रवाना। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या धैर्यशील कदम यांना महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। आज दुपारी 1:30 वाजता सांगली येथे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सांगलीकडे रवाना झाले आहेत। महायुतीच्या वतीने या उमेदवारीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थितीही अपेक्षित आहे। त्यामुळे सांगलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघातील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून महायुतीकडून विजयासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। गेली 30-32 वर्ष मी राजकीय आणि सामाजिक कार्य काम करतोय। गाव पातळीवरून तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर अनेक निवडणुकीचा या ठिकाणी काही ठिकाणी उमेदवार झालो, काही ठिकाणी उमेदवारांना मनापासून निवडून आणलं। आज आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास टाकला आणि सातारा सांगली विधान परिषदेची निवडणुकीची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली। हे खरं तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना जी मी मदत केली, तर भारतीय जनता पार्टीनं मला संघटनात्मक काम करायची जी जबाबदारी दिली, त्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते मित्रमंडळी जोडली गेली, जीवाभावाची झाली आणि त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्याच खरं तर आज या उमेदवारीतून फलस्वरूप झाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जिल्ह्यातील आमच्या सर्व नेत्यांनी माझ्यासाठी वरिष्ठांच्याकडे आग्रह धरला आणि महायुती म्हणून आज ही संधी मला मिळाली। ही माझी संधी नसून ही सर्वसामान्य संघटनेत काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्याची संधी आहे असं मला वाटतं आणि नक्कीच या ठिकाणी ही जी संधी मला मिळाली त्या संधीचं सोनं करण्याची या ठिकाणी संधी मला आलेली आहे आणि कार्यकर्त्यांचं सर्व महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना जेवढी ताकद देता येईल तेवढी ताकद द्यायचा प्रयत्न या निमित्तानं मी करेन। सातारा जिल्ह्याला ही संधी मिळालेली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आनंदित आहेत। शेवटी पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी जिल्ह्याचा विचार केला जातो। त्या पद्धतीनं आज या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी खुश आहेत, परंतु गेल्या वेळी सांगली जिल्ह्याला ही संधी मिळाली होती आणि या वेळी सातारा जिल्ह्याला ही संधी मिळाली आहे।